सुरुवातीला 1 कप कच्चे तांदूळ घ्यायचेत. हे तांदूळ मिक्सर जारमध्ये काढायचेत. आता मिक्सर जार बंद करून घेते. मिक्सर जारमध्ये तांदूळ एकदम बारीक करून घेतले आहेत. तांदळाची पावडर चाळणीमध्ये गाळून घेते, म्हणजे अख्खे तांदूळ चाळणीतच राहतील. मिळालेले तांदूळ पिठी एका खोलगट भांड्यात काढून घेते. पिठामध्ये पाणी मिसळूयात. पिठात थोडे थोडे पाणी ओतून घेते. पिठाचे लिक्विड बॅटर तयार करते. पाणी आणखीन घालते. असे पातळसर पीठ आपल्याला हवे आहे. पिठावर झाकण ठेवून घेते. पिठावर झाकण ठेवले होते, ते झाकण बाजूला काढून घेते. चमच्याने बॅटर पुन्हा ढवळून घेते. पिठावर चमच्यावर मीठ घातले आहे. यानंतर यात टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, गाजराचे काप बारीक करून घातले आहे. सोबत चिली फ्लेक्स देखील घालायचे आहे. तर ह्या सर्व भाज्या पिठात व्यवस्थित मिसळून घेऊया. पिठाचे बॅटर चांगले हलवून घेऊयात. मस्तच बघा, पिठाचे बॅटर किती छान असे झालेले आहे. एका टोपात पाणी टाकले. आता टोपावर चाळण ठेवूया. चाळणीत थोडे तेल चोळले. आता जे पिठाचे बॅटर आहे, भाज्यांचा स्टॉक घातलेले पीठ जे आहे, त्यातील 1 चमचा पीठ चाळणीवर घालूया. पाण्याला खळखळून उकळी आल्यावरच हे बॅटर चाळणीत सोडायचे आहे. चमच्याने बॅटर पसरून घ्यायचे आहे. 2.5 मिनिटात चाळणीतील पदार्थ शिजला. आता पूर्ण शिजण्यासाठी यावर चाळण उलटी बसवूया. तर पहा, 2.5 मिनिटे सततचेच बॅटर पूर्णपणे शिजले आहे. हात लावून चेक करते. चाळणीतील पदार्थ पूर्णपणे शिजला आहे. याला चाळणीसह पोळपाटवर ठेवले आहे. याचे आता 4 समान भाग करून घेऊ. सुरीने या पदार्थाचे 4 समान भाग केले. मस्तच, परफेक्ट. चाळण पूर्णपणे एकदा कापडाने पुसून काढली. यावर पुन्हा तेल चोळले. 1 पळी बॅटर यावर सोडते. पाणी खाली उकळून द्यायचे. थोडे चमच्याने बॅटर पसरवायचे. यावर झाकण ठेव. तर हा पदार्थ हलकासा शिजला आहे. याला पुन्हा पलटी करून शिजवत ठेवूया. चाळण पुन्हा पलटी करून शिजवत ठेवायची आहे. पदार्थ 2.5 मिनिटात शिजला आहे. सरळ बाजूने प्रत्येकी 2.5 मिनिटे, दुसऱ्या बाजूने 2.5 मिनिटे असा पदार्थ शिजला आहे. पदार्थ पहा काय मस्त शिजलेला आहे. आता याच्या वड्या करून घेऊ. चाळण पोळपाटवरती काढली आहे. चाकूने कट करून घेऊ. चाकूने पदार्थाच्या कडा सोडून घेते. याचे 4 समान भाग करूयात. बनवलेला पदार्थ असा ताटात काढून घेतला आहे. उरलेले पिठाचे असे काप करून घेतले आहेत. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. असे काप करून घेतलेत. दिसायला आकर्षक दिसतायत. असेच कोरडे खाल्ले तरीही चालेल. पॅनमध्ये तेल घेतले आहे. यावर हा पिठाचा पदार्थ काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला तेलात मोहरी टाकली, नंतर जिरे टाकले, थोडी कोथिंबीर टाकली आहे. वरतून हळद टाकली आहे. 1 स्पून लाल तिखट टाकले आहे. खमंगपणासाठी सफेद तीळ टाकते. मग बनवलेला पदार्थ काप ठेवते आणि बनवलेल्या मसाल्यात सर्व काप ठेवते. आता हे काप दोन्ही बाजूंनी खरपूस भाजते. पहा, बनवलेले काप खरपूस भाजून झालेले आहेत. दोन्ही बाजूंनी काप छान भाजलेत. काप शॅलो फ्राय करून घेऊयात. आता एका प्लेटमध्ये काप काढून घेते. खमंग काप असे प्लेटवर काढून घेतले आहेत.
तर हे पहा, काप छान खरपूस भाजले. तर या पदार्थाला ना आपण नाव देऊया तांदळाचे भकोसे. खायला फारच उत्तम लागतात, दिसायला सुंदर दिसतात, खायला एकदम छान लागतात. हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.